तर आता सगळे पदयात्री आपल्याला लोणावळ्याला भेटले आणि पालखी पण पुढेच असेल. पालखी पण आपल्याला बघायला भेटेल थोड्या उशिरामध्ये. ती बघा पालखी दिसते तुम्हाला, डीजेच्या पाठी आहे पालखी. आणि हे पूर्ण दिवस म्हणजे 3 दिवस डीजे असतो, म्हणजे सगळे नाचत नाचत मस्ती करत वगैरे असं, म्हणजे कधी टाईम निघून जातो समजत नाही पालखीमध्ये. आणि यावर्षी 2000 लोक पदयात्रेत चालणारे पालखीमध्ये. तर आता आपण पहिलं जाऊया आईच्या माहेर घरी. तर आपल्याला इथे उरणकर दिसले आपल्याला, हे दादा ते शूट चालू आहे त्यांचं. आपण त्यांना पाहिजे थोडा उशीरने भेटूया. आणि आपण हे बघा आता सगळेजण जेवायला बसलेत. तुम्हाला दाखवतो काय आहे जेवायला वगैरे. तर जेवायला पुरी मस्तपैकी, छोलेची भाजी, एक गुलाबजाम आणि पुलाव आणि थोडंसं पापड, फेणी बोलू शकता मस्तपैकी. Meanwhile, तर पहिलं तर इथं देसाई गावची पालखी आली आहे आपल्या इकडे. आपल्याला दादा भेटलाय देसाई गावचा. सो दादा, कधीपासून ही पालखी निघाली? 4 जानेवारीला निघाली देसाई गावातून. आणि स्टे किती झाले तुमचे? 2 स्टे झाले. आणि आजच पोचणार आणि रवाना कधी होणार मग? उद्या निघणार. आज वस्ती करणार. ओके. तरी आता सर्व नियोजन झाल्यानंतर पालखी आपली निघाल्यानंतर गावामध्ये काय होणार आहे? गावामध्ये आमचा 10 तारखेला भंडारा आहे. ओके. भंडारा असतो, पालखी भंडारा. तरी आपले किती पदयात्री आहेत आता? 300 पदयात्री आहे. 300 पदयात्री आहेत. आणि हा कितवा वर्ष असणार आहे पालखीचा? 13 वर्ष. 13 वर्ष. ओके दादा, आपलं नाव? ओके ओके दादा, थँक्यू. तर यावर्षी परत एकदा आपल्याला निखिल भेटला आहे. मागच्या वर्षी पहिला दिवस भेटलेला, तर यावर्षी शेवटचा दिवस भेटला. का भेटला आपण त्यालाच विचारूया. आपण पहिल्या दिवस त्याला खूप शोधत होतो. पहिल्या दिवशी ना माझं नाटक होतं 4 तारखेला, त्याच्यामुळे नाही शक्य. अच्छा. योगायोग भेटतं. योगायोग भेटतं. छान. बाकी बरं आहे? हो, मस्त मजा.
जय एकविरा हो मस्त जय एकविरा. जय एकविरा चालेल. काय नाही काय बोलतो दर्शन कसं झालं एकदम मस्त झाले दर्शन. आणि काय पालखी विलकी कसं भारी वाजवतो बघितलं मी बस काय भाई एकदम व्हिडिओ बघितला असेल पहिला पार्टवर तुम्ही यांचा. बघितला बघितला. भारत. भोईर भोईर सागर भोईर. सागर बोल आम्ही लावले ते 3-4 व्हिडिओ. अच्छा अच्छा. तर अवतार बघा काय झाला नुसते पूर्ण गुलाबी माखले. आता जाऊ ऑर्केस्ट्राला तो मी बनवतो थर्ड पार्ट. तर चला फ्रेश होतो पूर्ण गुलाबी माखलो आहे आता थोडं तरी साफ झालं. तर चला हा पार्ट कसा वाटला तुम्हाला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा.